दक्षिण भारतामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, दक्षिण भारत म्हणजे आपण हल्ली मराठी काही वेळेला पटकन लक्षात येत नाही, मग साऊथ भाग जो म्हणतो आपण, साऊथ इंडिया, तर अशा भागामध्ये तुम्ही बघितलं असेल, मूवीमध्ये पण दाखवतात की प्रत्येक दारासमोर मस्त अंगण असतं, छान त्यांची घरं असतात, त्या घराच्या बाहेर त्यांच्या अंगणामध्ये प्रत्येक अशा पायऱ्या असतात, त्या पायऱ्यांवरती रांगोळ्या, सडा, रांगोळी, इतकं छान वातावरण असतं, असं मंगलमय शांत, बघून खूप छान वाटतं. अशी संस्कृती महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी आहे, पण काही ठिकाणी आता खूप कमी प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत. बघा, कारण की सगळे लोक पॉश घरं बांधतात, त्यामुळे अंगण राहत नाही. अंगणामध्ये रांगोळी काढायची म्हटली तर तिथे सगळीकडे सिमेंट करून टाकलेलं असतं. तसं साऊथला शेणाचं अजूनही त्यांनी जपलंय आणि त्यांच्या ट्रेडिशनल रांगोळ्या काढतात. त्या रांगोळ्यांवरती हळदी कुंकू वाहतात, गोपद्म काढतात. आम्ही काढायचो लहानपणी, आता मी महाराष्ट्रातलीच आहे आणि आमच्या गावी माझ्या आईने आम्हाला लहानपणापासून आमच्या मामाच्या घरी रोज तिथे आजी आमची सारवून रांगोळी काढून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं, गोपद्म काढायची, लक्ष्मीची पावलं काढायची. याने काय होतं, हे कशासाठी काढायचं, दरवाजामध्येच मंगलमय वातावरण तिथे तयार होतं. गाईचं शेण हे पॉझिटिव्ह ऑरा देणारं आहे, त्यामुळे पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. हळदी कुंकू घालून रांगोळी काढलेली असेल तर ती रांगोळी तुमची म्हणजे एक प्रकारे, आता बघा ते सिम्बॉल आहेत, आपली रांगोळी जी आहे ना ते एक प्रकारचे सिम्बॉल्स आहेत आणि त्या सिम्बॉल्स म्हणजे दैवी चिन्ह आहेत. ते संस्कार भारती म्हणतो आपण, ते दैवी चिन्ह तिथे दिसले की नकारात्मक शक्ती त्याला बघून घाबरून पळून जातात. भूत, पिशाच, आत्मे अशा गोष्टी तिथे थांबत नाहीत, त्या घाबरतात आणि निघून जातात की यांच्या घरामध्ये त्या गोष्टी पूजल्या जातात, तिथे ते थांबत नाहीत. म्हणून आजही आपण जर करू शकलो तर जरूर करा. फ्लॅटमध्ये थोडं अवघड आहे, पण जेवढी जागा तुमच्याकडे बाहेर असेल तिथे छोटी का होईना रांगोळी काढा. असे संस्कारपतीचे संस्तिक, स्वस्तिक असेल, गोपद्म असतील, लक्ष्मीची पावलं आहे, शंख आहे, अशा गोष्टी दारामध्ये तुम्ही रांगोळीनी काढू शकता आणि जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. अशा नकारात्मक शक्ती जर तिथे राहत असतील तर त्या तिकडनं निघून जातील. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर आपण नीट फॉलो केल्या तर आपल्याला त्रास होत नाही. त्रास एकदम सगळं सोडायला बरं वाटतं, पण सोडल्यानंतरचे त्रास आहेत ना ते फार कठीण आहेत, म्हणून हे करणं गरजेचं आहे.